पोलीस संरक्षण नाकारलं ही परिस्थिती आहे का? पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही. मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही. पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं. जाऊया सांगत आणि खाली 50 पोलीस होते. 50 त्यांनी 4 तास बसवलं. 3:30 पासून 7:30 पर्यंत. दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला. नाही पण ते भाजपवाले आहेत. भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? पोलिसांनी. माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलिसांचं संगनमतच आहे. याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू. पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही. माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं बीजेपीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या. हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले. आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनूचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून जे यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत. भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे. एक मिनिट थांबा ना. एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे. एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं.